श्री सेवागिरी महाराजांनी मार्गशीर्ष वैद्य चतुर्दिवशी संजीवन समाधी घेतलेली आहे आणि त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी यात्रा भरवली जाते। ही यात्रा 71वी आहे आणि या यात्रेदरम्यान गेली 7 वर्ष सतत या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरवलं जातं। या कृषी प्रदर्शन भरवण्यापाठीमागचा ट्रस्टचा उद्देश असा आहे की जे आधुनिक शेती तंत्रज्ञान येत आहे ते खेड्यातल्या आणि गरीब शेतकऱ्यांना कळावं या उद्देशाने या ठिकाणी हे कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे आणि दरवर्षी याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी प्रसिद्धी मिळालेली आहे। खटाव तालुका हा दुष्काळी आणि डोंगराळी भाग आहे। या ठिकाणच्या शेतकऱ्यांना जे आवश्यक गोष्ट आहे ते या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत। या ठिकाणी अतिशय आधुनिक पद्धतीची शेतीची अवजारं ट्रॅक्टर असो किंवा शेतीला लागणारे पूरक व्यवसायासाठी लागणारी सर्व साधनं या ठिकाणी किंवा तांदूळ महोत्सवासारखे सुद्धा या ठिकाणी धान्य या ठिकाणी ठेवले जातात आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रसार आणि प्रोत्साहन मिळालं जातं। या ठिकाणी जवळजवळ 200 स्टॉलचं दरवर्षी नियोजन आहे। यंदासुद्धा या ठिकाणी शेटे यांनी हे प्रदर्शन भरवलेलं आहे। एक्सपो शुअर शॉट स्मार्ट एक्सपोचं या ठिकाणी शेटे यांनी जे प्रदर्शन भरवलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी भरवलेलं आहे आणि दरवर्षी आम्ही सातत्याने हे प्रदर्शन भरवून या खटाव तालुक्यातील म्हणा किंवा सातारा जिल्ह्यातील जे शेतकरी या ठिकाणी येत असतात त्यांना चांगल्या प्रकारे आधुनिक शेतीविषयी माहिती मिळावी हा त्या पाठीमागील उद्देश आहे। मी जितेंद्र फडतरे, कुमठे नागाचे, तालुका खटाव, जिल्हा सातारा। मी पाणी फाउंडेशनमध्ये टेक्निकल ट्रेनर म्हणून काम करतो आहे। आज या कृषी प्रदर्शनामध्ये आमचा पाणी फाउंडेशनचा पण एक स्टॉल लावलेला आहे। तर या कृषी प्रदर्शनाचं एक वैशिष्ट्य आहे खास या ठिकाणी जे कृषी विभागानं जे पाणलोटचं एक मॉडेल संकल्पना उभी केलेली आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जो उत्पादन अतिशय चांगल्या प्रकारचं क्वालिटीचं उत्पादन जे चायनीज भाजीपाला असेल किंवा नवीन नवीन तंत्रज्ञान त्याच्यामध्ये असेल तर त्याची माहिती या ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोचली जाते आणि जी अवजार आहेत शेतीसाठी उपयोगी अवजार आहेत ती अवजारं जी इंजिनिअरिंग विभागाने बनवली आहेत शेतकऱ्यांच्या गरजेनुसार अगदी छोट्या किमतीमधली 2000 पासून 5000 पर्यंतची छोटी अवजारं आहेत जी मशागतीसाठी आज शेती कामगार मिळत नाही आहेत तर त्यासाठी जी अवजारं तयार केलेली आहेत ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री आणि जे शेतकरी स्वतःच्या शेतावर त्याचा वापर करत आहेत। तर ह्या कृषी प्रदर्शनाचा त्याचा फार मोठा शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे। त्याचबरोबर पाणी फाउंडेशननं जे या ठिकाणी स्टॉल लावलेला आहे त्या चळवळीमध्ये गेली 3 वर्ष पाणी फाउंडेशननं खूप मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। खटाव तालुक्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात टँकरची संख्या कमी झालेली आहे आपल्या खटाव तालुक्यातली। तर या तालुक्यामध्ये आपण बघतो की ह्या ट्रेनिंगमध्ये ज्या वेळेला लोक येतात तर हे आमचं जे प्रदर्शन आहे हे पाहतात त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं। या ठिकाणी तुम्ही बघत असाल तर अशा पद्धतीचा बोर्ड आम्ही त्यांच्या लोकांना सांगण्यासाठी आम्ही ह्या ठिकाणी ठेवलेला आहे की 1000 हेक्टरवर आपल्याकडे जर 300 मिलीमीटर पाऊस पडला, दुष्काळी भागामध्ये सरासरी 300 मिलीमीटर पाऊस पडतो, तर तेवढा जरी पाऊस पडला तरी आपण पावसाकडून आपल्याला किती टँकर्स पाणी मिळतं त्याचं गणित आम्ही या ठिकाणी त्यांना सांगतो। 3 लाख टँकर आपल्याला पावसाकडनं मिळतात आणि जर आपल्याकडे अशी परिस्थिती असेल एवढा पाऊस पडून जरी 3 लाख टँकर मिळत असतील पण तरीसुद्धा आम्ही शासनाकडे 250 टँकरसाठी जर आम्हाला हेलपाटे घालावं लागत असतील, खासदार आमदारांना पाया पडावं लागत असेल आणि आमच्या आया बहिणींना जर त्रास होत असेल तर आपण ह्या परिस्थितीतून बाहेर पडलं पाहिजे। त्यासाठी आम्ही या लोकांना उद्युक्त करतो आणि गावोच्या गावं ह्या पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेमध्ये भाग घेतात की हे पाणी आपले 3 लाख टँकर आपल्या गावातून जे बाहेर जात आहेत ते आपल्या गावामध्ये आपण साठवून ठेवलेच पाहिजे। त्यासाठी लोक श्रमदानाला तयार होतात आणि 8 एप्रिल ते 22 मे या दरम्यान आपले महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या तालुक्याने भाग घेतले आहेत असे 75 तालुके आहेत। ते 75 तालुके ह्या कालावधीमध्ये श्रमदान करतात। मोठ्या प्रमाणात त्याला प्रशासनाकडून सुद्धा साथ मिळते, महाराष्ट्र शासनाकडून सुद्धा त्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो आणि अशा प्रकारे ह्या 45 दिवसामध्ये श्रमदानाची मोठी चळवळ आमिर खान सरांनी या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहे। त्याला खटाव आणि मान इथूनच सुरुवात झालेली आहे। कोरेगाव तालुका पहिल्या 16मध्ये होता सन 2016मध्ये, त्याच्यानंतर खटाव आणि मान, आताच गेल्या वर्षी मानमधली 2 गावं महाराष्ट्रामध्ये 1 नंबर आणि 2 नंबरला आलेली आहेत आणि ह्या वर्षी तर बक्षिसामध्ये महाराष्ट्रामध्ये जे पहिलं गाव येईल त्याला 75 लाख रुपये आणि जे दुसरं गाव येईल त्याला 50 लाख आणि तिसरं गाव येईल त्याला 40 लाख अशी मोठी बक्षिसांची संख्या पाणी फाउंडेशनने या ठिकाणी ठेवलेली आहे। धन्यवाद। माझं नाव संजय वडसे वडूज। सेवागिरी यात्रेनिमित्त जे पुशेगावमध्ये जे
कृषी प्रदर्शन भरवलेलं आहे ते शेतकऱ्यांच्या दृष्टीनं व अजून बाकीच्या इतरांच्या दृष्टीनं चांगल्या प्रकारे मार्गदर्शन होत आहे शेतकऱ्यांना. कृषीसाठी लागणारे जे काही साहित्य आहे, ट्रॅक्टर असो, खते असो की शेती अवजार असो, याचं चांगल्या प्रकारे शेतकरी वर्गाला त्याचा भरपूर फायदा होईल असं सगळं इथं आहे. आणि ते योग्य दरात आणि योग्य मशागतीसाठी लागणारी सर्व साहित्य इथे उपलब्ध आहे, त्याची माहिती मिळते. त्यामुळे शेतकरी वर्गास त्याचा फायदा होणार आहे आणि ते अतिशय चांगलं आहे. सर्वांनी अवश्य त्याला भेट देऊन त्याची माहिती घेऊन शेतकऱ्यांनी त्यात स्वतःच्या प्रगतीसाठी त्याचा उपयोग होणार आहे. तरी सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि